शरद पवारांनी आज एक मोठा आरोप केलेला आहे की महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचं कारस्थान सुरू आहे। तर हा आरोप नेमका असा का केला गेलाय? दुसऱ्या बाजूला भाजप म्हणते की तुम्ही दंगलींचे उल्लेख का करताय? तुमच्यावर आरोप असा आहे की तुम्ही दंगलीचा संदर्भ महाराष्ट्राशी जोडताय। असं आहे की गेल्या लोकसभेच्या आधी पण कोल्हापूरला दंगल झाली आणि आता जे विशालगडावर झालं हा तर कट होता, कट शिजवलेला कट, प्रशासनाला माहीत असलेला कट, प्रशासनाला राजकीय सत्ताधाऱ्यांनी बाजूला राहा असा सांगितलेला कट होता। जसं मणिपूरमध्ये बायका जाळल्या जात होत्या, रेप होत होतं, ते घरं जळत होती, प्रशासन मध्येच पडलं नाही, सत्ताधाऱ्यांनी सांगितल्याशिवाय का असं होतं? पण हा कट कोण रचत असतील आणि त्यामागे हेतू काय पण असं आहे की साधारण असं दिसतंय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये युती साफ होणार आहे, साफ म्हणजे सुपडा साफ। अजित पवार, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र भाऊ म्हणजे बीजेपी यांना काहीच सीटा मिळणार नाही असं त्यांचा इंटरनल सर्व्हे सांगतोय आणि बाकी जेवढे सर्व्हे येतात सगळे सांगतात की पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाहून जाणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाहून गेले तर महाराष्ट्रातली त्यांची परिस्थिती खराब होणार आहे। आता मी तुम्हाला उदाहरण देतो की 2009 मध्ये 2 दंगली झाल्या। एका हिंदी चित्रपटामध्ये वरून सांगलीत दंगल झाली आणि एका पोस्टरवरनं नाही, ते आपण काहीतरी सजावटीवरनं मिरजेत दंगल झाली। दोघांचाही मुख्य आरोपी मनोहर भिडे। दंगल झाली, त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळाले आणि 2009च्या इलेक्शन्समध्ये काँग्रेसनं राष्ट्रवादीला जबरदस्त फटका बसला। त्याच्यामुळे दंगली केल्याशिवाय आता पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे। जाती जातीमध्ये भांडणं लावणं, जमाती जमातीमध्ये भांडणं लावणं, SC STला पैशांपासून वंचित ठेवणं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगावर जाणार आहेत। मग अंगावर जाऊ नये ह्याच्यासाठी काय करायचं? तर विशालगडाचा प्लॅन आखला गेला। हा प्लॅन कसा आखला हे मी म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा ते पण मी दाखवून देईन की 5 तारखेला जुलैला विशालगडावरच्या माणसांनी जाऊन सांगितलं, जिल्हाधिकाऱ्याला वैयक्तिक भेटून निवेदन दिलं की इथे काहीतरी वाईट घडणार आहे, तुम्ही सावध राहा, आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे। काही हालचाल झाली नाही। 12 तारखेला ते पोलीस स्टेशनला गेले शाहूवाडीच्या, आणि त्या शाहूवाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की काहीतरी धोका दिसतोय, तुम्ही कृपया बंदोबस्त वाढवा। शाहूवाडी पोलिसांनी काही बंदोबस्त वाढवला नाही। विशालगडावरती हल्ला झाला, रातोरात लोक वरती घुसली, त्याचे घुमट तोडलं। आता हे महाराष्ट्रातल्या किती जणांना माहीत असेल मला माहीत नाही, पण विशालगड हा शिवाजीराजेंच्या आयुष्यात इतका महत्त्वाचं स्थान आहे त्याला की जेव्हा विशालगडावर वेढा पडला आपला पन्हाळगडावरती आणि सिद्धी जोहरनी वेढलं होतं आणि शूर बाजीप्रभू देशपांडे यांनी ते सैन्य अडवलं सिद्धी जोहरचं आणि महाराजांना एक मार्ग काढून दिला आणि महाराज त्या मार्गाने आडमार्गाने विशालगडावर पोचले आणि नंतर तिथनं ते रायगडाला रवाना झाले। हा एक मोठा इतिहास आहे ज्याच्यात शिवाजी महाराजांचा प्राण वाचला आणि शिवाजी महाराज विशालगडावर पोचले। विशालगड हा काही फार मोठा असा परिसर नाही आहे। याचा अर्थ विशालगडाच्या त्या दर्ग्याच्या आजूबाजूला शिवाजी महाराज राहिले होते। म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या नजरेने बघितलेला दर्गा म्हणजे विशालगडाचा दर्गा, ज्याचा इतिहास शिवाजी महाराजांच्या आधी 500 वर्ष आहे। शिवाजी महाराजांनी त्याची मोडतोड नाही केली, पण जे आपल्या स्वतःला शिवभक्त म्हणवतात ते वरती गेले आणि त्या दर्ग्याची नासधूस केली। नंतर ते खाली आले आणि रस्त्यावरती जाताना गजापूर नावाचं गाव आहे, हिंदू मुसलमान सगळे एकत्र राहतात, सणही एकत्र साजरे करतात, हे शिवकालीन गाव आहे। विशालगडावरनं जे सैन्य आलं ते सैन्य विशालगडावरती न राहता पन्हाळगडावरनं जे विशालगडावर त्याच्यातले काही जण इथे येऊन राहिले, तो हा गजापूर।
त्या गजापूरमध्ये घुसले, मस्जिद तोडली, पण सर्वात वाईट गोष्ट म्हणजे लहान पोरांना मारलं, बायकांना मारलं, घरातलं सोनं नाणं कपाटं लुटली, तिजोऱ्या लुटल्या, तिजोऱ्या पूर्वीच्या जमान्यातल्या तिजोऱ्या होत्या त्यांच्याकडे, त्या तिजोऱ्या लुटल्या. हे दरोडेखोर चंबळच्या दरोडेखोरापेक्षा वाईट आहेत. हे कसलं शिवभक्त. आणि मग असे काही FIR वगैरे झालेत का? तुम्ही भेट देणारा डेलिगेशन वगैरे? सगळं झालंय, काहीही कारवाया होणार नाहीत. कारण का स्वतः उपमुख्यमंत्री एका भाषणात म्हणाले की आता नरेटिव्ह बिरेटिव्ह काय नाही, आता ठोका कसं म्हणू शकता तुम्ही? याचाच अर्थ की तुम्ही ठोकून हे मणिपूर करणार. उद्या कोणी येईल, कोणालाही गोळ्या मारेल, आरोपीच सापडणार नाहीत. त्याच्यामुळे काय त्याच्यात मोठी गोष्ट नाही आहे. तर आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, ज्यांनी शरद पवारांनी महाराष्ट्राला मणिपूर करण्याचे प्रयत्न का सुरू आहेत असा आरोप का केला या संदर्भात नुकतंच स्पष्टीकरण दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.